हॅलो दोस्तो, मी कांचन आरंभ अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण नवीन कायदा बघणार आहोत जो की ICDS एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे पॉश ॲक्ट 2013, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट ॲक्ट 2013, म्हणजेच कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा 2013. यात आपण जे बॅकग्राऊंड बघणार आहोत, त्यातले कलम बघणार आहोत, कोणती शिक्षा आहे ते बघणार आहोत, किती दिवसांचा पिरियड असतो ते पूर्ण आपण बघणार आहोत. शिवाय आपण PYQ पण घेणार आहोत, काही संभाव्य MCQ आहेत ते पण पाहणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. पॉश म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट. ह्यात 3 P येतात. सॉरी, 2PR म्हणजेच एक प्रिव्हेन्शन प्रतिबंध करणे, दुसरा P प्रोहिबिशन म्हणजे मनाई करणे, आणि तिसरा R म्हणजे रिड्रेसल म्हणजे निवारण करणे. हा कायदा महिलांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण देण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. हा कायदा का आणावा लागला, ह्याच्या पाठीमागचं काय बॅकग्राऊंड आहे? तर 1992 मध्ये राजस्थानमध्ये बहुरी देवी नावाच्या एका महिला विकास कार्यकर्तीवर अत्याचार झाला. त्यानंतर पूर्ण देशभरात महिलांच्या सुरक्षेसाठी मोठी चळवळ उभी राहिली. त्याच पार्श्वभूमीवर 1997 मध्ये 1997 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विशाखा मार्गदर्शक तत्त्वे आणली. विशाखा मार्गदर्शक तत्वांच्या आधारे 2013 मध्ये पॉश ऍक्ट तयार करण्यात आला. प्रश्न काय विचारला जातो? विशाखा मार्गदर्शक तत्त्वे कशाशी संबंधित आहेत? तर महिलांच्या सुरक्षेसाठी जो कायदा आणला गेला त्या आधारावर पॉश ऍक्ट तयार करण्यात आला. यालाच आपण म्हणतो विशाखा मार्गदर्शक तत्त्वे. आणि हे कोणी दिली तत्त्वे? सर्वोच्च न्यायालयाने 1997 मध्ये. पॉश ऍक्ट बरोबर विशाखा गाईडलाईन्स आधारित, ज्यावर खूप सारे प्रश्न आलेले आहेत. तर तुम्हाला बॅकग्राऊंड कळालं का की 1992 मध्ये राजस्थान मध्ये बहुरी देवी केस झाली होती. त्यानंतर पूर्ण भारतभर महिलांच्या सुरक्षेसाठी प्रश्न उपस्थित झाले 1992 ला राजस्थानमध्ये. ज्या पार्श्वभूमीवर 1997 ला सर्वोच्च न्यायालयाने विशाखा मार्गदर्शक तत्त्वे दिली आणि त्याच आधारावर 2013 ला पॉश ऍक्ट तयार झाला. सेक्शुअल हॅरासमेंट म्हणजे नक्की काय? कोणत्या प्रकारे सेक्शुअल हॅरासमेंट झाल्यावर आपण त्याच्या विरोधात खटला दाखल करू शकतो? तर फक्त शारीरिक अत्याचार म्हणजेच लैंगिक छळ असतो का? नाही. शारीरिक अत्याचार म्हणजे लैंगिक छळ नाही. खालीलपैकी कोणतेही अवांछित वर्तन म्हणजे सेक्शुअल हॅरासमेंट ठरू शकते. आता खालीलपैकी कुठले? चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तरी सेक्शुअल हॅरासमेंट आहे. अश्लील जोक्स करणे, डबल मिनिंग कमेंट पास करणे, वारंवार वैयक्तिक मेसेज पाठवणे, नोकरी किंवा बढतीच्या बदल्यात लैंगिक मागणी करणे, अश्लील फोटो दाखवणे आणि व्हिडिओ दाखवणे, हे सुद्धा सेक्शुअल हॅरासमेंट मध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत. यापैकी जर कुणी तुमच्या सोबत असे करत असेल कामाच्या ठिकाणी, तर तुम्ही त्याच्या विरोधात पॉश ऍक्ट दाखल करू शकता. म्हणजे फक्त शारीरिक अत्याचार म्हणजे लैंगिक छळ होत नाही, तर अशा पद्धतीचं वर्तवणूक सुद्धा आपण सेक्शुअल हॅरासमेंट मध्ये आपण इन्क्लूड करतो. आता कामाचं ठिकाण म्हणजे वर्क प्लेस म्हणजे फक्त ऑफिस असतं का? तर नाही. लोकांना काय वाटतं वर्क प्लेस म्हणजेच फक्त कार्यालय. पण पॉश ऍक्ट मध्ये वर्क प्लेसची व्याप्ती खूप मोठी दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला अंगणवाडी केंद्र, तुमची शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, NGO, सरकारी कार्यालय, खाजगी कंपन्या, घरगुती कामाचे ठिकाण, अधिकृत प्रवास, प्रशिक्षण शिबिर, या ठिकाणी पण जर तुमच्यासोबत असं कृत्य होत असेल तर महिला या विरोधात पॉश ऍक्ट दाखल करू शकतात. फक्त कामाच्या ठिकाणी म्हणजे फक्त ऑफिस असतं का? नाही. तुमचं खाजगी कंपन्या, घरगुती कामाचं ठिकाण असतंय, सरकारी कार्यालय, महाविद्यालय, शाळा, कुठेही जर असं वर्तवणूक झाली तर पॉश ऍक्ट दाखल होतो. त्यासाठी इंटरनल कमिटी असते. समजा एका कार्यालयात 10 किंवा 10 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. हा आकडा लक्षात ठेवा. प्रश्नामध्ये 10 सोडून जर 12, 13, 9 दिलं तरी ती चुकीचं आहे. 10 पाहिजे आपल्याला कर्मचारी किंवा 10 पेक्षा जास्त असतील तर इंटरनल कमिटी तुम्हाला गठीत करणे बंधनकारक असते. अशा प्रत्येक संस्थेमध्ये पॉश कमिटी असणे बंधनकारक आहे. कमिटी म्हणजे समिती गठीत करावीच लागते. यालाच काय म्हणतात? इंटरनल कमिटी.
आता इंटरनल कमिटीची आपण रचना बघू. इंटरनल कमिटीमध्ये नक्की कोण कोण असतं? एक असणार अध्यक्ष. ती पण कोण? वरिष्ठ महिला कर्मचारी. त्या कंपनीत किंवा कुठल्याही ठिकाणी जी पण कोण वरिष्ठ महिला कर्मचारी आहे, ती इंटरनल कमिटीची अध्यक्ष होणार. सोबतच अध्यक्षसोबत कोण येणार? 2 कर्मचारी सदस्य पण असतील. एक बाह्य सदस्य. बाह्य सदस्य कोण असतील? एन-जी-ओ चालवणारे असतील. त्यातले एक सदस्य किंवा महिला हक्क तज्ञ. महिलांचे हक्क जाणून घेणारी कोणतीही एक तज्ञ त्या कमिटीमध्ये असायला हवी. 10 कर्मचारी इंटरनल कमिटी गठीत झालीच पाहिजे आणि हे काय मॅन्डेटरी म्हणजेच बंधनकारक आहे. बंधनकारक आहे लक्षात ठेवा. इंटरनल कमिटी 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर बंधनकारक आहे. रचनामध्ये काय येणार? अध्यक्ष ती पण कोण? वरिष्ठ महिला कर्मचारीच असायला हवी आणि 2 कर्मचारी आणि एक बाह्य सदस्य असायला हवा. लोकल कमिटी. समजा म्हटल्या मी समजा एखाद्या अंगणवाडी केंद्रात फक्त 3 ते 4 कर्मचारी आहेत. आता मग ह्यांच्या सोबत जर सेक्शुअल हॅरासमेंट झालं, तर मग ते कमिटीकडे जर इंटरनल कमिटी नाही तर कोणाकडे दाखल करणार तुमची तक्रार? यासाठी पण तर काहीतरी पाहिजे ना आपल्याकडे उपाय. म्हणून 3 किंवा 4 कर्मचारी आहेत. ते इंटरनल कमिटी गठीत होणे शक्य आहे का? नाही. इंटरनल कमिटीसाठी किती पाहिजेत? 10 किंवा 10 पेक्षा जास्त पाहिजेत. तिथंच काय होती? इंटरनल कमिटी होती. जर नसेल सॉरी जर नसेल तर काय करायचं? अशा वेळी जिल्हा स्तरावर असलेल्या लोकल कमिटीकडे तक्रार करायची. काय करायचं? तर जिल्हा स्तरावर एक लोकल कमिटी असते तिच्याकडे तक्रार दाखल करायची. लक्षात घ्या इंटरनल कमिटी आणि लोकल कमिटी कुठे असते? इंटरनल कमिटी जिथे 10 किंवा 10 पेक्षा जास्त तुमच्याकडे कर्मचारी आहेत तिथे गठीत होते. तर लोकल कमिटी ही ज्या केंद्रात किंवा ज्या ठिकाणी 10 पेक्षा कमी कामगार आहेत अशा ठिकाणी इंटरनल कमिटी गठीत होऊ शकत नाही. तर अशा ठिकाणी जिल्हा स्तरावर जी लोकल कमिटी असते तिथे तक्रार दाखल करायची. तक्रार आता किती दिवसात दाखल होते? तर हा एमसीक्यू हमखास विचारला जातो. तर महिलेने घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत तक्रार करावी. 3 महिन्याच्या आत. किती? 3 महिन्याच्या आत तक्रार करावी. विशेष परिस्थितीत आणखी 3 महिने वाढवून दिले जातात. समजा आज एका महिलासोबत काही असं घडलेलं आहे की जिथं सेक्शुअल हॅरासमेंट झाली तर त्या महिलेने कधी तक्रार करायची? तर आज घडलेल्या तारखेपासून पुढे 3 महिन्यात ती दाखल करायची. पुढच्या 3 महिन्यात ती तक्रार दाखल झाली पाहिजे. आणि समजा काही विशेष परिस्थिती असेल, काही अशा परिस्थिती असतात जिथे तक्रार दाखल करायला वेळ होतो किंवा तक्रार दाखल होऊ शकत नाही. तर अशा वेळेला आणखीन 3 महिन्याची मुदतवाढ दिली जाते. किती महिन्याची? आणखीन 3 महिन्याची मुदतवाढ दिली जाते. टोटल किती झाले? टोटल झाले 6 महिने. कसे झाले 6 महिने? 3 महिन्याच्या आत तक्रार दाखल करायची. विशेष परिस्थिती असेल तर आणखी 3 महिन्यांची मुदतवाढ होते. लक्षात ठेवा 3 महिने. 2 महिने नाही 3 महिने. आणि जर तक्रार दाखल केल्यानंतर चौकशी किती दिवसात होते? तक्रार किती दिवसात काय आपल्याला दाखल करायची? तक्रार असणार 3 महिन्यात. चौकशी कधी किती? चौकशी 90 दिवसात तयार होते. चौकशी 3 महिन्यात केली जाते. आणि अहवाल 10 दिवसात सादर केला पाहिजे. कारवाई पुढच्या 60 दिवसात दाखल केली पाहिजे. कारवाई केली पाहिजे. आता एवढं जरी नाही लक्षात राहिलं तर अहवाल 10 दिवस एवढं महत्वाचं आहे. आणि तक्रार 3 महिन्यात दाखल करायची असते. जर तुम्ही CDPO अधिकारी किंवा संस्था प्रमुख असाल तर तुम्हाला काय करायचंय? आपण जी तयारी करतोय आता आपण सुपरवायझर त्याच्यावरचं पद कुठलंय? CDPO. जर तुम्ही CDPO किंवा अधिकारी किंवा संस्था प्रमुख असाल तर काय करायचं? तर सुरक्षित वातावरण अशा वेळी तयार करायचं. सुरक्षित वातावरण तयार करायचं. कर्मचाऱ्यांना पॉशची माहिती द्यायची की बाबा नक्की काय आहे? कसं आहे पॉश? कशी दाखल करायची तक्रार? कुणाकडे दाखल करायची? चौकशी किती दिवसात होणार? आणि फक्त सेक्शुअल हॅरासमेंट म्हणजे फक्त शारीरिक छळ नाही तर बऱ्याच शाब्दिक डबल मिनिंग अश्लील फोटो दाखवणे यांना सुद्धा सेक्शुअल हॅरासमेंट म्हणतात. अशी माहिती आपल्या कर्मचाऱ्यांना द्यायची. तक्रार समिती स्थापन करायची. प्रशिक्षण द्यायचं आणि पीडित महिलेचे संरक्षण करणे ही सगळी कामं
CDPO अधिकारी किंवा संस्था प्रमुखाची असतात. परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर पॉश ऍक्ट कितीचा आहे? 2013चा आहे. आपल्याला जोड्या जुळवा ह्यामध्ये आपल्याला विचारू शकतात. एका साईडला तुम्हाला कायदे देतील आणि एका साईडला त्या कायद्याची वर्ष देतील आणि जोड्या लावा असा पण आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर पॉश ऍक्ट 2013. विशाखा गाईडलाईन्सवर पॉश ऍक्ट आधारित आहे का? तर हो. 10 कर्मचारी असेल किंवा 10 पेक्षा जास्त असतील तर इंटरनल कमिटी गठीत केली जाते आणि इंटरनल कमिटी गठीत करणे बंधनकारक आहे. 10 पेक्षा कमी कर्मचारी असतील तर लोकल कमिटीकडे तुम्ही तक्रार द्यायची आणि ही लोकल कमिटी कुठे असते? तर जिल्हा स्तरावर असते. तक्रार 3 महिन्यात द्यायची. चौकशी किती दिवसात होणार? 90 दिवसात. अध्यक्ष कोण असणार इंटरनल कमिटीचे? तर वरिष्ठ महिला कर्मचारी असणार. किमान 50% महिला सदस्य असल्या पाहिजेत इंटरनल कमिटीच्या आणि जर उल्लंघन केल्यास 50,000 पर्यंत दंड आकारला जातो. आता पॉश ऍक्ट 2013 मधील पनिशमेंट म्हणजे शिक्षा आपण बघू. नियोक्त्याने म्हणजे एम्प्लॉयरने कायद्याचे पालन नाही केलं तर काय होणार? जर एम्प्लॉयरने कायद्याचे पालनच नाही केलं तर काय होणार? तर संस्थेने पालन न केल्यास शिक्षा होते. सॉरी माझं सांगायला चुकलं. एम्प्लॉयरने कायद्याचे पालन न केल्यास, जसे की जर इंटरनल कमिटी स्थापन केली नाही, पॉश नियमांचे पालन केले नाही, वार्षिक अहवाल सादर केला नाही आणि चौकशी सहकार्य केले नाही तर तुम्हाला दंड होणार आणि तो दंड किती होणार? 50,000 रुपये. नियोक्त्याने म्हणजे एम्प्लॉई नाही, एम्प्लॉयर म्हणजे जो आपल्याला काम देतो तो. त्याने काय काय गुन्हे केले? समजा त्याने इंटरनल कमिटी स्थापन केली नाही, पॉश नियमांचे पालन केले नाही, वार्षिक अहवाल सबमिट केला नाही आणि चौकशीत सहकार्य केले नाही तर किती हजार पर्यंत दंड होतो? तर दंड होणार 50,000चा. आणि समजा एवढं सगळं झालं आणि त्यांनी 50,000 पण भरले आणि समजा पुन्हा उल्लंघन केलं म्हणजे रिपीटेड व्हायोलेशन केलं कायद्याचे, जर संस्था पुन्हा दोषी आढळली, 50,000 भरले आणि काही दिवसांनी पुन्हा दोषी आढळली संस्था, तर तुम्हाला जास्त दंड आकारला जाईल. व्यवसाय परवाना रद्द केला जाईल आणि नोंदणी मान्य करण्यात येईल. आता पॉश ऍक्ट मधील सर्वात महत्वाचे सेक्शन बघू ज्यामध्ये आपल्याला प्रश्न हमखास विचारला जातील. पहिलं सेक्शन काय? सेक्शन 3 नंबरचं प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हरासमेंट. हा जो सेक्शन आहे तो या कायद्याचा आत्मा मानला जातो. कोणता सेक्शन? सेक्शन नंबर 3 जो की प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हरासमेंट आहे तो या ऍक्टचा आत्मा मानला जातो. महिलांना सुरक्षित कार्यस्थळाचा आधार किंवा अधिकार सेक्शन 3 देत असतो. सेक्शुअल हरासमेंटची मनाई पण सेक्शन 3च करतो. सेक्शन 3 सेक्शुअल हरासमेंटची मनाई करतो, लक्षात ठेवा. आणि हा आपल्या कायद्याचा आत्मा मानला जातो. सेक्शन 4 इंटरनल कमिटी गठीत झाली पाहिजे. हे सेक्शन 4 मध्ये नमूद केलेले आहे. 10 किंवा अधिक कर्मचारी असलेल्या संस्थेत इंटरनल कमिटी बंधनकारक आहे. अध्यक्ष वरिष्ठ महिला कर्मचारी असते. किमान 50% सदस्य महिला असाव्यात. आणि हा सगळ्यात जास्त वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. सेक्शन 4 मध्ये इंटरनल कमिटी आहे आणि त्याची रचना याविषयी माहिती दिलेली आहे. सेक्शन 6 काय सांगतो? लोकल कमिटी गठीत करायची. 10 पेक्षा कमी कर्मचारी असतील तर किंवा तक्रार नियोक्त्याविरुद्ध असेल तर जिल्हाधिकाऱ्याद्वारे लोकल कमिटी स्थापन केली जाते. लोकल कमिटीची रचना कोणत्या सेक्शन मध्ये दिली आहे? तर सेक्शन नंबर 6 मध्ये दिली आहे. सेक्शन 9 काय सांगते? कंप्लेंट ऑफ सेक्शुअल हरासमेंट. पीडित महिला 3 महिन्याच्या आत तक्रार दाखल करू शकते. विशेष परिस्थितीत आणखी 3 महिने मुदतवाढ देऊ शकते. 3 6 6 महिने. आणि कोणत्या सेक्शन मध्ये तक्रार दाखल आहे? तर सेक्शन 9 मध्ये तक्रार दाखल केली जाते. सेक्शन 10 काय सांगतो? कॉन्सिलिएशन म्हणजे समेट प्रकार घडवून आणणे, समेट. सेक्शन नंबर 3 मध्ये चौकशीपूर्व समेट घडवून आणली जाते. समेट होऊ शकते. पण पैशाच्या आधारावर समेट करता येते का? नाही.
सबमिट करता येत नाही. अनेकदा विचारलेला आहे हा प्रश्न. सबमिट किंवा कॉन्सिलेशन कोणत्या सेक्शन मध्ये आहे, तर सेक्शन नंबर 10 मध्ये तुम्ही चौकशी पूर्व सबमिट होऊ शकते. सेक्शन 11 इन्क्वायरी इंटू कंप्लेंट. इंटरनल कमिटी किंवा लोकल कमिटी चौकशी करते. दोन्ही पक्षांना ऐकून घेणे आवश्यक असते. इन्क्वायरी कोणत्या सेक्शन मध्ये होते, तर इंटरनल कमिटीची आणि लोकल कमिटीची चौकशी सेक्शन 10 नाही, तर सेक्शन 11 मध्ये होते. सेक्शन 14 फॉल्स कंप्लेंट. जाणून बुजून खोटी तक्रार केल्यास कारवाई होऊ शकते, पण तक्रार सिद्ध झाली म्हणून ती खोटी ठरवता येत नाही. जर एखाद्याने चुकून किंवा मुद्दामहून कंप्लेंट केलेली असेल, तर त्यांच्या विरोधात आपण तक्रार केली म्हणजे चुकून खोटी कंप्लेंट केली असेल, तर आपल्या विरोधात कारवाई होऊ शकते. फॉल्स कंप्लेंटची कारवाई होऊ शकते. हे कोणत्या सेक्शन मध्ये सांगितलं आहे, तर सेक्शन नंबर 14. सेक्शन नंबर 19 ड्युटीज ऑफ एम्प्लॉयर. नियोक्त्याची सर्वात महत्वाची जबाबदारी काय आहे, तर सुरक्षित कार्यस्थळ असलं पाहिजे, जागृती कार्यक्रम, पोष माहिती प्रदर्शित करणे, इंटरनल कमिटीला आवश्यक सुविधा देणे, सेक्शुअल हॅरासमेंटला मिसकंडक्ट मानणे. आणि ICDS सोबत याचा कसा लिंक आहे, तर CDPO आणि DPO संस्था प्रमुख जबाबदाऱ्या इथे येतात. सेक्शन 9 मध्ये ड्युटी ऑफ एम्प्लॉयर आहे. सेक्शन 26 पेनल्टी म्हणजे तुम्हाला दंड किती असेल याविषयी सेक्शन 26 सांगतो. पॉश ऍक्टचे पालन न केल्यास 50,000 रुपयांचा दंड, पुनरावृत्ती झाल्यास परवाना किंवा नोंदणी रद्द होऊ शकते. हे सेक्शन 26 मध्ये दिलेलं आहे. आता आपण रिवाइज करू. 3 महिन्यापर्यंत तुम्ही दाखल करू शकता तक्रार. इंटरनल कमिटी सॉरी आवाज गेला होता माझा, म्यूट झाले होते मी, सॉरी. तर सेक्शन 3 मध्ये काय आहे, सेक्शन 3 मध्ये सेक्शुअल हॅरासमेंट आहे. सेक्शन 4 मध्ये इंटरनल कमिटीची माहिती आहे. सेक्शन 6 मध्ये लोकल कमिटी विषयी माहिती आहे. सेक्शन 9 मध्ये कंप्लेंट, सेक्शन 10 मध्ये सबमिट आहे. सेक्शन 11 मध्ये इन्क्वायरी, सेक्शन 14 मध्ये फॉल्स कंप्लेंट आणि सेक्शन 90 मध्ये एम्प्लॉयर ड्युटीज दिलेले आहेत. सेक्शन 26 मध्ये पेनल्टी दिलेले आहे. हे सर्व लक्षात ठेवा, हे पूर्ण महत्वाचे आहेत. सेक्शन यावर जोड्या लावा किंवा वन लायनर किंवा मल्टी लायनर मध्ये क्वेश्चन यावर येतो. सो आपला पॉश ऍक्ट पूर्ण झालेला आहे. यात जेवढं आहे तेवढंच केलं तरी सगळे प्रश्न बरोबर येतात. आणि आम्ही अजून एक कायदे घेऊन येणार आहेत, जे की ICDS एक्झाम विषयी असतील. सो स्टे ट्यून. थँक यू.